हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. एकेच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आता आपण नदीवर चाललो आहे. जे काल गडदे लावले होते ते काढायला चाललो आहे. चला तर मग जाऊया आपण नदीवर. ते गडदे काढायला खूप लांबचा प्रवास आहे आज आणि आपल्याला लेट झाला आहे कारण लांब लावले होते, त्यामुळे थोडं उशिरा पण निघालं आहे. आणि रात्रीचं जागरण नसल्यामुळे गणपती आहेत, तर रात्री तिकडं गणपतीच्या तिकडं नाचायला गेलो होतो, तिकडून यायला पण खूप लेट झाला. त्याच्यामुळे आता खूप उशीर झाला आहे उठायला. चला फटाफट जाऊया आपण. चलो काहीच बघूया किती खेकडे भेटत आहेत आपल्याला आज. ती आहे आपल्यासोबत, झोपेतून उठले ती पण. चलो गाइस फटाफट जाते हैं. खूप लेट झालाय. बाकीचे सगळे जाऊन पण आले नदीवर, घेऊन आले. आम्ही एकदम लांब लावलाय, त्याच्यामुळे एकदम आरामात निघालोय. पाण्याचा आवाज बघू शकता तुम्ही कसा येतोय. मोऱ्यांमधून पाणी चाललंय, तर सगळा कचरा अडकलाय. कचरा अडकला नाही, हा पाणी जास्त व्हायला पाहिजे म्हणून अडवून ठेवलं आहे इकडे. बघा कसं पाणी वाहतंय संततधार. मोऱ्यांमधून यायला. चलो जाऊया आता फटाफट तिकडच. आज सूर्यदेवाचे दर्शन झालंय गेल्या परत. बघा आता सकाळचं वातावरण कसं आहे, मस्त आहे एकदम. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. आवाज येत असेलच तुम्हाला, बघू शकता. आज पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे बघा, कारण पूर्ण पावसाने अंधार करून टाकलाय. आज पाऊस बघू शकता. इकडं एकदम फुल पाऊस जाम झालाय आणि इकडं थोडं थोडं सूर्यदेवाचं दर्शन होतंय. मधीच तिकडून येईपर्यंत पाऊस थांबला तर बरं होईल, कारण नाहीतर भिजायला होईल पावसातून येतेवेळी. कारण खूप लांबचा प्रवास आहे आपला. जवळजवळ पण कुंभ्याच्या तिकडं चाललोय. पावसाचं सगळं पावसाचं कसं चाललंय. आता तिकडच्या साईडला ऊन पडतोय असं वाटत होतं आणि लगेच पाऊस चालू झालाय. आता इकडं बारीक बारीक चालू झालाय. दिसतोय की नाही काय माहिती, बघूया. पण पाऊस चालू झालाय आता बारीक बारीक. तिथून वरतून ये. जंगल बघा कसं झालंय ते. पावसाळ्यात फिरायचं म्हणजे लय मुश्किल काम असतं, कारण पूर्ण गवत आणि झाडं पूर्ण भरून जातात. पूर्ण एकदम हिरवीगार झालेत. रस्ते मिळून शोधणं लय मुश्किल असतं. बघा ही वाट आहे, पण ती बघा फक्त केवढंसं राहिलंय. पूर्ण त्याच्या गवताने भरून गेली. इकडं माणसं येत नाहीत जास्त, त्यामुळं ही परिस्थिती आहे. हे बघा रानभेंडीचं फूल अजून हे उगवणार आहे. उगवल्यावर ते अजून भारी वाटतं. बघा किती जंगल आहे. पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये असतं थोडं व्यवस्थित रस्ता वगैरे, कारण इकडं मग काजू
जातात लोक, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये वाटा व्यवस्थित असतात आणि हे सगळे साफसफाई करतात लोक. हा सर, बघा तिकडं नदी आहे खाली. रस्ता काही संपत नाही आपला. आपण आलो आहे इकडं. आपण काल गडदे लावले होते तिकडे अर्धा रस्ता आपला पार पडला आहे. मिशन अर्धा आपला सक्सेसफुल झाला आहे. आता काढूया फटाफट, बघूया काय खेकडे आलेत ते, किती खेकडे आलेत ते तुम्हाला दाखवतोच काढल्याच्या नंतर घरी गेल्यावर. कारण आता इथे लगेच काढून घेतो फटाफट. चला जातो लगेच. बघा आलो आता आपण नदीवर. दोन गडदे झालेत काढून, आता येतोय. आहेत का त्याच्यात? एकामध्ये शिंगट्या भेटल्यात. याच्यामध्ये खेकड्यांचा आवाज येतोय. पाच गडदे लावलेले पण त्यातल्या दोघांमध्ये तर काय नाही, आणि ह्याच्यामध्ये आहेत किरवी वरती आहेत. काय दिसत आहेत ना, काढतो. आणि खेकड्यात तिकड नाही मागणं. तिकडनं भेटायला कमी पाण्यात भेटतात. सहा भेटले बघा. आता आपण निघालोय आणि हे गडदे बघा कसे आपण काठीमध्ये अडकवलेत, जेणेकरून घ्यायला बरं पडतात. कारण पाण्यात असल्यामुळं ते खूप भिजलेत आणि वजन पण खूप होतं, त्याच्यामुळे आपण काठीमध्ये टाकून घेतलेत. 5 आहेत आणि आपल्याला आज जास्त अशी नाही पण 5-6 खेकडी भेटली. कारण जे आपण खोल पाण्यामध्ये काल लावलेले बुडून त्याच्यामध्ये आपल्याला काहीच भेटला नाही, आणि जे कमी पाण्यामध्ये लावलेले त्याच्यामध्ये चांगले भेटले. ते मगाशी तुम्ही बघितलं असेल की एकामध्ये 3 होते आणि दुसरा एकामध्ये 2 होते आणि एकात 1 होता. पण आज ठीक आहेत, जे भेटलेत ते आहेत बऱ्यापैकी चांगले असे जाडे. आपल्या घरी पण आहेत अगोदरचे, ते पण दाखवतो तुम्हाला.
चला जाऊया आता आपण. अर्धी नदी पार करून आलो आहे पुलाच्या इकडं. आणि मगाशी गेलो तेव्हा एकदम पावसाचं वातावरण होतं, जाम पाऊस झाला होता. आणि आता बघू शकता तुम्ही इथं सूर्यदर्शन होतं आहे. इथं झाडाच्या मागं आहे त्याच्यामुळं दिसत नाही. थोडा बघा कॅमेरामध्ये दिसेल की नाही काय माहिती, कारण पूर्ण फ्लॅशसारखा चमकतोय सूर्य. बघा झाडांच्या मधून दाखवतोय वरती, माझ्या डोळ्यावर इथं उजेड पडतोय, मला काय दिसत नाही. बघूया दिसतोय काय तर. तुम्ही वरती बघितलं तर मला दिसत नाही सगळं डोळ्यावर. चला आता जाऊया आपण फटाफट घरी. घरी गेल्यावर एकदा दाखवतो टोपात काढल्याच्या नंतर तुम्हाला केवढी साईज आहे. आज परत एकदा आपण तिकडं आता लावणार आहेत गडदे. बघूया उद्या किती भेटतात. संततधार गतीने पाणी चाललं आहे बघा. बघा कसं पाणी येतं मोरीतून एका लेवलला एकदम. काही जे आपल्याला आज खेकडी भेटलेत 6 आहेत. आज परत एकदा लावूया. आज किती भेटतात बघूया. बघा बघू शकता तुम्ही, आहेत तशी साधारण बऱ्यापैकी. काल पण 6-7 भेटली होती, परवा खूप 9-10 भेटली होती बघा. ते लागले. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशाच खेकड्यांच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.